राज्यातल्या सर्व समाज घटकांना, ज्याला आपण म्हणतो 18 पगड जाती 12 बलुतेदार, यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला एक चालना देणारा, देशाच्या राज्याच्या विकास प्रक्रियेला पुढे नेणारा अशा प्रकारचा हा जाहीरनामा आहे। ह्या जाहीरनाम्यातली काही ठळक वैशिष्ट्य मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तसंच द्यावा, तसंच त्याकरता मी पाठपुरावा करणार। तसंच आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न द्यावं, शेतकऱ्यांना MSP ती व्यवस्थितपणे त्या ठिकाणी असली पाहिजे। अपारंपरिक वीज निर्मिती, आज खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल आणि हे जे काही ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे त्याला कुठेतरी थोपवायचं असेल तर आपण ह्या अपारंपरिक वीज निर्मितीला, आणि मग त्याच्यामध्ये सोलर असेल, बाकीचे अपारंपरिक वीज निर्मितीमध्ये मोडणारे युनिट असतील, उद्योग असतील, त्याला प्राधान्य। कृषी पीक विम्याच्या व्याप्तीत वाढ, शेतकरी सन्मान निधीत भरीव अशा प्रकारची वाढ, मुद्रा योजने कर्ज मर्यादेत वाढ, जातनिहाय जनगणना, हा प्रश्न आपल्या देशात, आपल्या राज्यात बरेच जण त्याच्याबद्दल बोलतात, परंतु अजूनपर्यंत जातनिहाय जनगणना होऊ शकली नाही। उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा